नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. बातमी आहे सहकार क्षेत्रामधील. साखर कारखानदारी क्षेत्र हे अगोदरच अडचणीत आले, परंतु या साखर कारखानदारांना गंडा घालणाऱ्या काही टोळ्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा सक्रिय झालेल्या आढळून येत आहेत. ऊसतोड कामगार पुरवण्याच्या नावाखाली या टोळ्या सक्रिय असून या टोळ्यांच्या मार्फत साखर कारखानदारीची जी चेअरमन मंडळी आहेत किंवा साखर कारखानाच आहे या क्षेत्राला मोठा तोटा यांच्यामुळं सहन करावं लागते. कारखान्याची यांनी फसवणूक केली, अशा अनेक प्रकार मागील काही काळामध्ये घडलेले आहेत. पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखान्यांना सुद्धा अशाच प्रकारे एका टोळक्यानं गंडा घातलाय. या सहकारी साखर कारखान्याला 1 कोटीहून अधिक रकमेचा गंडा एका टोळीनं घातलाय. या टोळीतील एका म्होरक्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. कोर्टानं या आरोपीला न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावलेली आहे. नेमका हा प्रकार नेमका काय आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. ॲडव्होकेट राजेश बादुले हे साखर कारखान्याकडून वकील म्हणून नियुक्त केलेले होते. त्यांनी या संदर्भामध्ये अधिक माहिती देणार आहेत. जाणून घ्या नेमका साखर कारखानदारांना लुटणाऱ्या या टोळीचा हा कारनामा कसा होता आणि कशा पद्धतीनं आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली सर्वप्रथम घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडली. ती अतिशय दुर्दैवी घडली. साखर कारखानदारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा साखर कारखान्याचा प्रश्न म्हणजे तोडणी वाहतुकीचा प्रश्न. या तोडणी वाहतुकीसाठी कारखान्यात सहकार शिरोमणी वसुंधरा काळे सहकारी कारखान्यांनी जानेवारीमध्ये 2025मध्ये जतच्या लोकांबरोबर टोळी वाहन आणि वाहतूक टोळी यांच्यावर 1 कोटी 2 लाखाचा करार केला होता. सदर कराराची रक्कमसुद्धा देताना प्रत्येकाला चेकद्वारे रक्कम दिली होती. रक्कम देऊन ह्या टोळीधारकातले सर्व मुख्य टोळीधारक कोरके, डोणे, निळे आणि अजून गोपणे, वडेकर गोपणे असे 5 जण हे एकमेकाशी संगनमत करून यांनी कारखान्याला बरोबर वेटीस धरून कारखान्याबरोबर करार करून त्यांनी कारखान्याकडून 1 कोटी 2 लाख रुपये चेकद्वारे रक्कम वसुली करून घेतली. परंतु वेळेत कारखान्यात न आल्यामुळं कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याचबरोबर कारखान्याचं नुकसान झालं. प्रत्येक ती जर टोळी कार्यरत झाली असती तर कारखान्याला रोज 1000 टनाचा फरक पडला असता आणि ऊस तोडणी होऊन शेतकऱ्यांचासुद्धा त्यात फायदा झाला असता. परंतु काही प्रवृत्त्या अशा महाराष्ट्रात आणि नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अन्य राज्यामध्ये सुद्धा तयार झाले आहेत की जेणेकरून अशा टोळ्या तयार करायच्या आणि गंडा घालायच्या. त्यातलाच हा प्रकार पंढरपूरमधल्या सहकार शिरोमणी वसुंधरा काळे साखर कारखान्यामध्ये घडला. म्हणून आम्ही ताबडतोब ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं की आपली या कारखान्याची फसवणूक होऊ लागली आहे म्हणून आम्ही पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर इथे 27/1/2025 गुन्हा दाखल केला. 420 म्हणजे आता नवीन BNSSचा 216चा 2, 218चा 5 आणि 3चा 5 या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगानं गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी 1 वर्ष 3 महिने फरारी होती. म्हणून याची दखल मेहरबान कोर्टाने न्यायालयाने स्वतः घेतली. न्यायालयाने दखल घेऊन न्यायालयाने BNSSच्या कलम 84 प्रमाणे जाहीर प्रसिद्धीकरण करून केलं. या आरोपींना फरार घोषित केलं. त्यानंतर जतची पोलीस यंत्रणा ही कामाला लागली आणि त्यांनी त्यातल्या एका टोळीतल्या मोरक्या आरोपीला अटक केली. अटक करून न्यायालयात काल हजर केलं. न्यायालयाने कोठडी त्याला दिली. न्यायालयीन कोठडीमध्ये असं निष्पन्न झालं की यांनी बोगस ट्रॅक्टर नंबर देऊन, बोगस करार करून, बोगस कागदपत्र वापरून, बोगस आधार कार्ड वापरून अशा प्रकारचे गुन्हे करून रक्कम फक्त चेकद्वारे मिळवून घेतली आणि यंत्रणा मात्र कारखान्याला लावली नाही. त्याचा तोटा कारखान्याला झाला, त्याचा परिणाम झाला. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज न्यायालयापुढे त्यांना आणल्यानंतर न्यायालयीन कोठडी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सोडली आहे. आता त्यांची रवानगी सोलापूरच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. वास्तविक आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये यातले फिर्यादी जे आहेत प्रतापराव रंगनाथ थोरात यांना पूर्ण मोलाचं सहकार्य मार्गदर्शन कारखान्याचे चेअरमन मान्य कल्याणराव काळे साहेब, त्याचप्रमाणे कारखान्याचे MD साहेब मान्य पोपटराव घोगरे साहेब, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन भारत नाना कोळेकर, त्याचबरोबर
आमचे या कारखान्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय बंडूभाऊ पवार, त्याचप्रमाणे कायदेशीर बाबी पाहणारे कायदेशीर बाबी पाहणारे जगदाळे साहेब, त्याचप्रमाणे माझे सहकारी शेख साहेब या सर्वांनी सहकार्य केलं. आणि या सहकार्यामुळं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे प्रकरण सगळ्यात साखर कारखान्यांना प्रेरणा देणारी आहे. कारण का इथून पुढे भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून इथून सगळे साखर कारखाने आता अलर्ट होतील, म्हणजे त्यांना जागृती निर्माण करण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर माननीय कल्याणराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामकाज पोलीस स्टेशनला तक्रार देणं सर्व करणं या गोष्टी केल्या आणि न्यायालयाचे कामकाज पाहण्याचा योग मला संधी त्यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सर्व साखर कारखान्याला महाराष्ट्रातल्या मी आवाहन करू इच्छितो की अशा टोळ्यांपासून आपण सावधान राहून शेतकरी गोरगरीब कर्मचारी यांच्या हितासाठी आपण काम करावं. या गुन्ह्यामध्ये आपण जर बघितलं अशोक बबन निळे हॉस्पेट तालुका जत जिल्हा सांगली, सुरेश नाना गोपने करेवाडी जत, बाबू सीताराम ओलेकर करेवाडी, ज्ञानेश्वर द्रुपदा तांबे करेवाडी, सुखदेव अंबाजी कोकरे मोठेवाडी जत, म्हणजे जत सांगली जिल्हा भागामध्ये अशा प्रकारची टोळी एक सक्रिय झालेली आहे. आणि त्या सक्रिय झालेल्या टोळीमागे सूत्रधार कोण असावा याचा सुद्धा शोध आता पोलीस घेऊ लागलेले आहेत. त्यामुळं याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये सुद्धा राजकीय वास पोलिसांना आल्यामुळे पोलीस यंत्रणेमार्फत त्याचाही शोध आम्ही घेण्यासाठी विनंती कोर्टाकडे केलेली आहे. आणि त्याची विनंती माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर जिल्हा माननीय अतुल कुलकर्णी साहेबांनी याची दखल घेऊन त्याची चौकशी करण्याची आम्ही खात्री दिली आहे.